ओव्हरमध्ये पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. तर 2 सलामीवीर फलंदाज टीम एसए फाउंडेशन या संघाकडून स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय मकरंद मालपला, नॉन स्ट्रायकिंग एंडला सिद्धी शेडगे, गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सुनय गुरवला. पहिला बॉल सुनेचा चांगला फटका पाहायला मिळाला. मकरंदांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक बॉलवरती जातील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. सिद्धी शेडगेने हे मैदान अक्षरशः गाजवले गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये. तोच सिद्धी शेडगे टीम एसए फाउंडेशन सचिंद्र ऐरे साहेबांचा संघ. त्यांनी देखील पुन्हा एकदा सिद्धी शेडगेवरती विश्वास दाखवला. सुनेचा पुढचा बॉल यावेळेला आगाफागा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती तोपर्यंत एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 2 धावा धावफलकावरती. अमित महाडेश्वर टीम कॅप्टन आहे टीम रॉयल स्टॅलियन या संघाचे. सुनेचा पुढचा बॉल, चांगला बॉल समोरच्या दिशेने, फटका चांगला आहे आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न प्रेक्षकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कारण त्यांना देखील ठाऊक आहे एका हातात जर झेल पकडला तर मात्र 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाते वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चांगला प्रयत्न त्या प्रेक्षकाने केला. झेल घेण्याचा 501 रुपये. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. सुनेचा पुढचा बॉल यावेळेला बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा, एकच धाव मिळेल. एकेरी मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 5 या आकड्यावर. 5 धावा धावफलकावरती. चांगला प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 5 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 1 2 3. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येत असताना झेल पकडला. विकेट आली आहे. मकरंद मालप आउट. डीजे खेळाडूंना स्पीडअप घ्या. चालू असलेला सामना आणि यानंतर आणखीन एक सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या संपूर्ण दिवसातील तिसरा सामना पाहायला मिळणार आहे तो म्हणजे टीम लालबाग लेजेंड विरुद्ध विदिशा स्टार या 2 बलाढ्य संघांमध्ये मॅच क्रमांक 3 पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश जानवलकर. गणेश जानवलकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रन झालेत 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. पुढचा बॉल चांगला फटका बॅकफूट वरती येऊन पंच केलाय बॉलला. बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. 1 धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल म्हणजे षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 6. एक गडी बाद. चांगला फटका गणेश जानवलकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो 1 षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय टीम एसए फाउंडेशन. सचिंद्र ऐरे या संघाचे संघ मालक. अपोजिट संघ जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे रॉयल स्टॅलियन या संघाचे संघ मालक आहेत ज्ञानदीप कासवकर. षटक क्रमांक 2 नितेश अष्टमकर. आणखीन एक युवा उद्योन्मुख खेळाडू लालबाग परिसरातील नितेश अष्टमकर. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती आमच्या महिला भगिनी खूप साऱ्या शुभेच्छा देतात या सर्व खेळाडूंना.
रॉयल स्टेलियन थोडं स्पीडअप घ्या, वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. षटक क्रमांक 2 हाताळत असताना आपण पाहतोय नितेश अष्टमकर. नितेशचा पहिला बॉल सिद्धीसाठी. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. कव्हर क्षेत्रामध्ये हलक्या हाताने ढकलल्या बॉलला आणि एकच धाव मिळेल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती टीमची 7. 7 ऑन बोर्ड. सिद्धी शेडगे या खेळाडूकडे क्षमता आहे, घरच्याच मैदानावर तो खेळतोय. गतवर्षी देखील चांगली फलंदाजी त्याने केली आहे या स्पर्धेमध्ये. आता मात्र 2024 ही स्पर्धा लालबाग क्रिकेट धमाका 14व पर्व या स्पर्धेचं. नितेशचा पुढचा बॉल गणेशसाठी. यावेळेला देखील चांगला फटका पाहायला मिळाला. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतील, त्यांच्याकडून चूक झाली आहे आणि एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाल्या धावफलकावरती टीमच्या 8. 8 ऑन बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. नितेश अष्टमकर हे षटक हातात आहेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. झेल पकडला जाईल का? झेल सुटलाय. सिद्धी शेडगेचा चांगला प्रयत्न झाला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक होते प्रसाद खांडवे यांच्याकडून चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. झेल जरूर सुटलाय तो म्हणजे सिद्धीचा. सिद्धीला जीवदान मिळालंय. या मिळालेल्या जीवदानाचं सोनं सिद्धी करेल का? गणेश जानवलकर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सिद्धी शेडगे. 2 बॅटर आहेत. स्पीडअप घ्या. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे, 25 मिनिटांच्या आतमध्ये ही पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्यायची. वेळेकडे देखील आपण लक्ष द्यायचंय. पुढचा बॉल ब्लॉक होल बॉल पाहायला मिळाला. चांगला फटका पुन्हा एकदा गणेश यांच्या बॅट मधून. हा बॉल जाईल पुन्हा एकदा घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल या बॉलवरती. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती टीमच्या 10. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 10 धावा धावफलकावरती. 1 गडी आतापर्यंत तंबूच्या आसराला जाऊन बसले टीम एस ए फाउंडेशन. दोन मॅच ऑफिशियल्स पंचांची धुरा सांभाळत असताना आपण पाहतोय सर रवी पवार आणि त्यांच्या समवेत सर सुबोध घडसे. 2 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. लालबाग क्रिकेट धमाका 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. नितीशचा पुढचा बॉल. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धावफलकावर टीमच्या 11. 11 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात सुनय. तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थांबवलंय त्या ठिकाणी बॅटरला. एकच धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 12. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती झाले. उर्वरित अजूनही शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत. सिद्धी शेडगे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गणेश जानवलकर हे 2 फलंदाजी करतायत. चला स्पीडअप घ्या विनंती आहे टीम रॉयल स्टॅलियन. 10 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 10:32 झाले होते तेव्हा मात्र या सामन्याला सुरुवात झाली. आता घड्याळात वाजतात 10:42 मिनिटं. 10 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय. रन झाले धावफलकावरती 12. 2 षटकांचा खेळ देखील संपलाय. 6च्या सरासरीने धावा ठोकण्याचा प्रयत्न होता टीम एस ए फाउंडेशन. सुनय गुरव षटक क्रमांक 3. सुनयचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे मागणी केली जाते वाईट बॉलची, पण थोडंसं शफल झाले होते गणेश आणि म्हणूनच काय पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय डॉट बॉल. चांगला बॉल हाताळला. पहिलाच बॉल सुनय गुरवने. हे सर्व खेळाडू अमित महाडेश्वर यांच्या संघामधून सातत्याने खेळताना पाहायला मिळालेत. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी खूप सारं प्रोत्साहन दिले या सर्व युद्धोन्मुख खेळाडूंना. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. चांगला फटका पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जात आहेत. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. पंचांचा इशारा येतोय. एकच धाव. 13 धावा धावफलकावरती झालेत. 13 ऑन बोर्ड.
13 धावा. अमय जाधव, आपण कुठे असाल तर त्वरितच समालोचन कक्षामध्ये या. अमय जाधव, त्यावेळेला देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल सुटलाय. गणेशचा झेल आता मात्र सुटलाय. या पुढील सामना असेल टीम लालबाग लेजेंड विरुद्ध विदिशा स्टार. मॅच क्रमांक 3 नाणेफेकीचा कौल केला जाईल पहिल्या इनिंग नंतर चालू असलेल्या सामन्यामध्ये. टीम लालबाग लेजेंड विरुद्ध विदिशा स्टार. सुनेचा पुढचा बॉल नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जाईल. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव धावून देखील पूर्ण केली आहे. पंचांचा इशारा आलाय. इट्स नो बॉल. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेचे आयोजकांना विनंती असेल आपण त्वरितच समालोचन कक्षामध्ये या. पुढील बॉल असेल. उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. गणेश जानवलकर स्ट्रायकिंग एंडलेत. फ्री हिटचा बॉलवर किती धावा येतील. सुनेचा पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. चांगला बॉल हाताळलाय. बीट झालेत फलंदाज गणेश. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चालला. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत बाद. टीम एस ए फाउंडेशन. सिद्धी शेडगे प्रयत्न करेल, संघर्ष करेल या मॅच मध्ये, कारण धावा करणं गरजेचं आहे टीम एस ए फाउंडेशन हा संघ. सुनेचा पुढचा बॉल यावेळेला देखील पुन्हा एकदा बीट झालेत फलंदाज गणेश. या पुढील सामना टीम लालबाग लेजेंड विरुद्ध विदिशा स्टार. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना विनंती आहे चालू असलेल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. तर नाणेफेकीसाठी आपण त्वरितच व्यासपीठावरती या. टीम लालबाग लेजेंड विरुद्ध विदिशा स्टार. मॅच क्रमांक 3. सुनेचा पुढचा बॉल यावेळेला पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 17. चला स्पीडअप घ्या, विनंती आहे दोन्ही टीमच्या टीम कॅप्टनना. 10:45 झालेली आहेत. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. आता मात्र क्षेत्ररक्षण करत असलेला संघ टीम रॉयल स्टॅलियन या संघाने रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी देखील केली जाईल रवी पवार यांच्या माध्यमातून. अमित महाडेश्वर यांनी सांगितलं रिव्ह्यू घ्या आणि रिव्ह्यू देखील त्या ठिकाणी घेतला गेलाय टीम रॉयल स्टॅलियन या संघाकडून. सर रवी पवार त्याची पडताळणी करतील. हा बॉल वाईड आहे की फेअर डिलिव्हरी आहे त्याची पडताळणी त्या ठिकाणी केली जाते. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध एस ए फाउंडेशन हा संघ. आपण पाहतोय टीम एस ए फाउंडेशन प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम रॉयल स्टॅलियन संघाने आणि म्हणूनच त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. एस ए फाउंडेशन हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 18 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम एस ए फाउंडेशन या संघाकडून सिद्धी शेडगे आणि गणेश जानवलकर. गणेश जानवलकर वैयक्तिक आपण जर पाहिलं तर 10 बॉलमध्ये त्याने 6 धावा बनवल्यात. सिद्धी शेडगे खेळतोय 4 बॉलमध्ये 4 धावांवरती. सुनय गुरव षटक क्रमांक 3 हाताळत असताना 1.5 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत. 12 धावा त्याने खर्च केल्या. एक महत्वपूर्ण विकेट त्याने पटकवले. ऑन स्क्रीन आपण पाहतोय सर्व प्रेक्षक क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बच्चे कंपनी त्यांचा डान्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सारे चाहते आहेत या क्रिकेटचे. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड देखील केली जाईल. 18 धावा धाव फलकावरती. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. हा बॉल पंचांच्या माध्यमातून आता मात्र डॉट बॉल आलाय. म्हणजे षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 18. एक गडी बाद. आता मात्र 2 त्यांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जातोय.
किक ईव्ही स्ट्रॅटेजिक टाइमआउट आयोजन समितीच्या माध्यमातून दिला जातोय. डिंग ब्रेक्स. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. दहा वाजून 50 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 18 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 7 मिनिटांमध्ये 12 चेंडू हाताळायचे आहेत. अमितचा पहिला बॉल हुक केलाय, बॉलला पाठवले, बॉलला सीमारेषेच्या पलीकडे सिद्धी शेडगेच्या फॅट मधून येतो एक पॉवरफुल शॉट. बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार सिद्धी शेडगेच्या बॅट मधून. बॉलवरती आल्या आल्या आक्रमण केलंय. अमित महाडेश्वरला चौका ठोकलाय बॅटर सिद्धी शेडगेने. ही क्षमता या खेळाडूकडे आहे. पहिले 3 षटक तो थांबून खेळला मैदानामध्ये. त्याला एक जीवदान देखील मिळालं आणि 4थ्या षटकामध्ये त्याची बॅट बोलली आहे. पुढचा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट आली आहे. तू मला चौका ठोकू शकतोस तर तुझा मी विकेट मिळवू शकतो. नाव आहे अमित महाडेश्वर. डीजे डीजे नवीन फलंदाज आपण पाहतोय यश पवार. यश पवार, यशला या मॅच मध्ये यश येईल का? प्रेक्षक सुद्धा तोच विचार करतायत. यश पवार फलंदाजीसाठी. अमित महाडेश्वर त्याने विकेट पटकावलाय सिद्धीचा. सिद्धीने त्याला चौका ठोकला होता. तदनंतर मात्र दुसऱ्याच बॉलवरती विकेट आलाय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मिळते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण याची नोंद घ्यायची. खेळाडूंना विनंती असेल पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. यश पवार, पंचांशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद करायचा नाहीये. आयोजन समिती विनंती आहे आपण देखील पटांगणामध्ये या.
आयोजन समिती विनंती असेल मैदानाच्या बाहेर जे मॅच बॉल जात आहेत ते मॅच बॉल त्वरितच आपण पंचांकडे सुपूर्त करा. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली आहे. 23 धावा धावफलकावरती झाल्यात. यश पवार, अमित महाडेश्वर. पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. अनुपम अपार्टमेंटला सलामी देणारा फटका येतोय. यश पवारच्या बॅट मधून आली आहे पॉवर. बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. डीजे त्याची पॉवर या फटक्यावरती पाहायला मिळाली आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 27 या आकड्यावर. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. बॉल हवेमध्ये आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सुनय गुरवने पकडलाय झेल. संपुष्टात आलाय. बॅटर यश पवारचा खेळ. अमित त्याचं नाव. तो कोणाला नाही बीत. नाव आहे अमित. विकेटचं होतंय पतन. डीजे अमन वाटाणे नवीन फलंदाज. यावेळेला लो फुलटॉस बॉल होता. चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. म्हणजे षटक क्रमांक आता जर आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील समाप्त झालाय. 28 धावा धावफलकावरती झाल्या. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसल्याला जाऊन बसले टीम एसए फाउंडेशन. 10:58 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय. अमित महाडेश्वरने षटक क्रमांक 3 हाताळलं होतं. 2 महत्वपूर्ण विकेट त्याच्या त्या षटकामध्ये आल्यात. शेवटचे 6 बॉल प्रसाद आंबेकर. चला स्पीडअप घ्या. प्रसाद आंबेकर शेवटचे 6 बॉल. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने. अमनच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. किती धावा. 2 धावा या ठिकाणी पंचांनी घोषित केल्यात आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 30 या आकड्यावर. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. पुढचा बॉल देखील चांगला फटका पाहायला मिळाला. हुक केल्या बॉलला. हा देखील बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 4 धावा चौकार. अमन वाटाणेच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 34 या आकड्यावर.
अजूनही शेवटचे 4 बॉल. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. हा बॉल जाईल घोषांकी क्षेत्रात. बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती टीमच्या 35. अमन वाटाणे त्याच्या बॅट मधून एक चौकार अजूनपर्यंत आलाय. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 35 धावा धावफलकावरती टीम एस ए फाउंडेशन. प्रसादचा पुढचा बॉल यावेळेला फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय त्या ठिकाणी. बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. तोपर्यंत 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. झेल घेण्याचा प्रयत्न आदित्य गायकवाड त्या ठिकाणी होते लॉंग ऑफ मध्ये. रन झालेत 37. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जाईल. नो बॉल आहे की नाहीये याची पडताळणी त्या ठिकाणी केली जाते. सर रवी पवार यांच्या माध्यमातून साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. नो बॉल आहे की नाहीये याची पडताळणी त्या ठिकाणी घेतली जाते. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले. 4.4 चेंडूचा खेळ देखील संपलाय. लालबाग क्रिकेट धमाका राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2024 14वा पर्व या स्पर्धेचं. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध रॉयल स्टॅलियन. एस ए फाउंडेशन या संघाचे संघ मालक सचिंद्र अहिरे. अपोजिट संघ जर आपण पाहिलं तर रॉयल स्टॅलियन संघ आहे. जो रॉयल स्टॅलियन या संघाचे संघ मालक आहेत ज्ञानदीप कासवकर. हे सर्व संघ मालक खूप सारी मेहनत घेत आहेत, कारण त्यांना देखील ठाऊक आहे ही स्पर्धा आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी देखील या सर्व खेळाडूंना कानमंत्र दिले, मार्गदर्शन केले. संघ मालकांनी 6 संघ मालक, 6 संघ मालकांचे 6 कर्णधार. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण हे सज्ज झाले. मॅच क्रमांक 2 या स्पर्धेतील. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू आतापर्यंत प्रसाद आंबेकरने हाताळलेत. 8 धावा त्याने खर्च केलेत. 1 चौकार अमन वाटाणेच्या बॅट मधून अजूनपर्यंत पाहायला मिळालाय. नो बॉल आहे की नाहीये याची पडताळणी या ठिकाणी केली जाते सर रवी पवार यांच्या माध्यमातून. साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय आणि म्हणूनच की काय रवी पवार सर याची पडताळणी करतायत. पंचांची धुरा सांभाळत असताना मॅच ऑफिशियल्स आपण पाहतोय सर रवी पवार आणि त्यांच्या समवेत सर सुबोध गडसे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. प्रसाद आंबे केले क्लीन बोल्ड. अमन वाटाण्याची खेळी आली आहे संपुष्टात. विकेट प्रसाद आंबेकरने पटकावली आहे. अजूनही शेवटचा 1 बॉल शिल्लक. 37 धावा धावफलकावरती. पण पाहतोय आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत मागील मॅच मध्ये देखील 37 धावा केल्या होत्या. 38 धावांची गरज होती. अजूनही शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या इनिंग मध्ये. शेवटचा बॉल चांगला फटका. बॉल चाललाय कव्हर क्षेत्रामध्ये. जाईल बॉल. घोषांकी क्षेत्रात पंचांचा इशारा आलाय. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 5 चा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले धावफलकावरती 39 म्हणजे 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 40 धावांची टीम रॉयल स्टॅलियन.
लालबाग लेजेंड विरुद्ध विदिशा स्टार, मॅच क्रमांक 3 हा सामना आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय एस एफ फाउंडेशनचे सर्वेसर्वा माननीय श्री सचिंद्र ऐरे साहेबांच्या शुभ हस्ते. नाणेफेकीचा कौल देखील या ठिकाणी झालाय. टीम विदिशा स्टार या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी देखील गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. विदिशा स्टार वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तर विनंती असेल टीम रॉयल स्टॅलियन, आपण आपले 2 सलामीवीर फलंदाज त्वरितच मैदानामध्ये पाठवा आणि विनंती असेल टीम एस ए फाउंडेशन, आपण त्वरितच क्षेत्ररक्षण रचून घ्या. मिळते टीम एस ए फाउंडेशन या संघामधून. एस ए फाउंडेशन या संघामधून आपण पाहतोय मयूर पवार, सिने अभिनेते आहेत, सिने कलाकार इन ऍक्शन पाहायला मिळतील. आज देखील आपण पाहिलं तर सर्व कामकाज संपवून LCD लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत. मयूर पवार दगडी चाळ या चित्रपटामध्ये आपण पाहिले मयूर पवार यांना. तेच आमचे मित्र क्षेत्ररक्षण करत असताना टीम एस ए फाउंडेशन या संघाकडे मॅचला सुरुवात होते. 30 बॉल जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. 11:07 आदित्य गायकवाड आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रसाद आंबेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये tenniscricket.in माध्यमातून एक चित्र देखील टिपलं होतं मयूर पवार यांचं. नागिन डान्स देखील फेमस झाला होता. यावेळेला चांगला फटका आहे. आदित्य गायकवाड यांच्या बॅट मधून बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येतोय एकच जाव.
आदित्य गायकवाड, तिचा पुढचा बॉल, यावेळेला देखील तोच फटका पाहायला मिळाला. हा देखील बॉल चालला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल. एकच धाव. पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील. आपण याची नोंद घ्यायची आहे. आणि आपण पाहतोय स्टार प्रवाहावरती एक सिरियल लागते, ती म्हणजे सुख म्हणजे काय असतं. या सिरियल मध्ये देखील त्यांची प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळते. ते आमचे मित्र मयूर पवार, टीम एसएफ फाउंडेशन या संघाकडून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे, कारण आमच्यातील एक आमचा मित्र आज मात्र एक सिने कलाकार, सिने अभिनेता म्हणून झळकतोय मोठमोठ्या चित्रपटांमध्ये. तोच मयूर पवार, लालबाग बीचचे सर्वे सर्वा मयूर पवार. तीन धावा धावफलकावरती झाल्यात रॉयल स्टॅलियन संघ. सिद्धीचा पुढचा बॉल, या वेळेला पंचांनी आपला हात बाहेर काढलाय. पंचांचा इशारा देखील आलाय. इट्स नो बॉल. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. बीमरच्या स्वरूपात या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं जाईल. पुढील बॉल असेल, उघडा डोळे बघा नीट. पुढील बॉल आहे फ्री हिट. फ्री हिटचा सायरन देखील वाजवला जातोय डीजे मास्टरच्या माध्यमातून. रन झालेत 5. यावेळेला देखील आणखीन एक नो बॉल. आता मात्र ओव्हर बंद, षटक समाप्त. 2 नो बॉल या ठिकाणी पंचांनी पडताळले आणि म्हणूनच ही काय आता मात्र सिद्धी शेडगे हे षटक हाताळू शकत नाही. अमन वाटाणे आता मात्र हे षटक पूर्ण करण्यासाठी अमन वाटाणेकडे चेंडू सुपूर्त केलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या षटकातील 7 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढील बॉल देखील फ्री हिटचा आहे. 2 नो बॉल, 2 बिमरच्या स्वरूपातले 2 नो बॉल या ठिकाणी हाताळले होते सिद्धी शेडगे यांनी. म्हणूनच ही काय या ठिकाणी गोलंदाजाला देखील दंडित केले. पुढील बॉल फ्री हिट ऑन आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचे 2 बॉल फ्री हिट ऑन. अमन वाटाणेचा पुढचा बॉल फ्री हिटचा होता. फलंदाज बीट झालेत. पहिलाच बॉल या ठिकाणी अमन वाटाणे हाताळत असताना पहिला बॉल या ठिकाणी निर्धावालाय. म्हणजेच 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती. 8.4च्या सरासरीने धावा ठोकण्याचा प्रयत्न होतोय टीम रॉयल स्टॅलियन. बॉल, चांगला फटका. आदित्य गायकवाडच्या बॅट मधून बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 9 या आकड्यावर. म्हणजे 24 बॉल जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 31 धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी टीम रॉयल स्टॅलियन. फलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर आदित्य गायकवाड आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रसाद आंबेकर. 2 सलामीवीर फलंदाज आहेत. 9 धावा धावफलकावरती झाल्यात. 1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय यश पवारला. यश पवार एक डावखुरा गोलंदाज आहे. चांगलं षटक त्याच्याकडून हाताळलं जाईल का याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील. यश पवार षटक क्रमांक 2, एक डावखुरा गोलंदाज. चला स्पीडअप घ्या. विनंती टीम एसएफ फाउंडेशन. यश पवार
पहिला बॉल हाताळत असताना बॅकफूट वरती आले, पंच केले बॉलला, बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात, एकच धाव मिळेल. प्रसाद आंबेकरचा फटका, चांगल्या रीतीने फटका खेळला होता प्रसादने आणि एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 10 या आकड्यावर. 10 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम रॉयल स्टॅलियन अजून 23 बॉल शिल्लक आहे. 23 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 30 रनची गरज. यसचा पुढचा बॉल यावेळेला देखील बॅकफूट वरती येऊन पंच करण्यात. हा देखील बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात, एकच धाव मिळेल या बॉलवर देखील. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले. रन झाले धावफलकावरती 11. धावा धावफलकावरती झाल्यात. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळला. यष्टीरक्षकाकडून चूक झाली आणि तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 12 या आकड्यावर. बाईकच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 8च्या सरासरीने टीम रॉयल स्टॅलियन संघ आदित्य गायकवाड आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रशांत आंबेकरला. आदित्य गायकवाड स्ट्रायकिंग एंडला तो खेळतो वैयक्तिक 5 धावांवरती. बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षक स्वतः बॉलवरती जात आहेत. रन मिळणार नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे 20 बॉल शिल्लक. 20 मध्ये जिंकण्यासाठी 28 ची गरज आहे. वीस बॉल 28 ची गरज. 12 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 19 बॉल शिल्लक आहेत. 28 धावांची गरज आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 12 धावा धावफलकावरती. आदित्य गायकवाड 9 बॉल त्याने खर्च करत असताना 5 धावांवरती तो खेळतोय. त्याला साथ देतोय प्रसाद आंबेकर. 4 बॉल मध्ये त्याने केल्या 3 धावा. तो प्रसाद नॉन स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल यशचा. यावेळेला मोठा फटका बॅटर आदित्य गायकवाडचा बॅट मधून. बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रात आणि या बॉल वरती रन मिळेल 1 म्हणजे षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. रन झाले धावफलकावरती 13. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये जिंकण्यासाठी 27 ची गरज आहे. चांगलं षटक हाताळलं यश पवारने. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी टीम रॉयल स्टॅलियन. आता मात्र षटक क्रमांक 3 हाताळत असताना आपण पाहतोय मकरंदला. मकरंद मालप षटक क्रमांक 3. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. 18 बॉल मध्ये 27 ची गरज. प्रसाद आंबेकर आणि आदित्य गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम रॉयल स्टॅलियन संघाकडून. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे त्यांची देखील. टीम रॉयल स्टॅलियन अमित महाडेश्वर आहेत त्या संघामध्ये. प्रसाद आंबेकर, आदित्य गायकवाड हे सर्व खेळाडू आपण पाहतोय टीम रॉयल स्टॅलियन संघाकडून. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18. 18 मध्ये जिंकण्यासाठी 27 ची गरज. मकरंद मालप षटक क्रमांक 3 हाताळत असताना मकरंदचा पहिला बॉल सोडून दिलाय प्रसादने. पंचांचा इशारा या ठिकाणी आलाय. व्हाईट बॉल. स्क्वेअर चेंडू अवांतर धाव. 14 धावा धावफलकावरती झाल्यात. या अवांतर धावाच्या मदतीने 14 ऑन स्कोर्ड.
पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय प्रसादचा. प्रसादला मिळते जीवदान. पकडो कॅच, जीतो मॅच. झेल सुटलाय, अगदी सोप्पा झेल होता. पहा ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय, अगदी सोप्पा झेल सुटलाय प्रसाद आंबेकरचा. प्रसादला जीवदान मिळाले. आता मात्र जर आपण पाहिलं धावसंख्येचा जर विचार केला तर 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. 15 धावा धाव फलकावरती झाल्यात. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, यश थांबवलंय. यशने क्षेत्ररक्षकाला, बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 16 या आकड्यावर. 16. स्पीडअप घ्या. यावेळेला चांगला बॉल आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. बाईच्या स्वरूपातली ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धावफलकावरती 17. एक फ्लाइंग स्लिप देखील आहे. आता मात्र फ्लाइंग स्लिपचा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला पॉइंट मध्ये पाठवलंय सिद्धीने. सिद्धी शेडगे या संघाचं नेतृत्व करतोय. शॉर्ट कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफ मध्ये पण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक नाहीये. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मयूर पवार आहेत. विकेट आली आहे, विकेटचं होतंय पतन. प्रसाद आउट. थ्रो त्या ठिकाणी आणि ही विकेट आली ती म्हणजे प्रसाद आंबेकरची महत्वपूर्ण विकेट आली आहे.